बातम्यांवर लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामधील निवडणुकीसाठी 183 उमेदवार रिंगणात उतरलेत आणि पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघांमध्ये 19 एप्रिलला निवडणूक होणार आहे. तर रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 लोकसभा मतदारसंघाचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे आणि त्यासाठी 27 मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. तर 5ही मतदारसंघांमध्ये 183 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून सर्वाधिक 54 अर्ज हे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. पुणे जिल्ह्यामधल्या 26 धरणांमध्ये मिळून आतापर्यंत 56.31 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचं हे प्रमाण आता एकूण साठ्याच्या तुलनेत केवळ 28.39% इतकं अल्प आहे. तर हा उपलब्ध साठा गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेमध्ये 38.885 टीएमसीनं कमी आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेली मालमत्ता करवसुली यावर्षी चांगलीच रखडली असणार. तर 31 मार्च अखेर म्हणजे अवघ्या 4 दिवसांमध्ये तब्बल 2287 कोटी रुपये वसूल करण्याचं आव्हान पालिकेसमोर उभं ठाकलं. त्यामुळे त्या थकबाकीधारकांनी तातडीनं मालमत्ता कर भरावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. सुट्टीच्या दिवशी सुद्धा कर भरण्याची सुविधा पालिका मुख्यालयासह 24 विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रांमध्ये कर भरण्याची सुविधा महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिली आहे. तर भाजपनं नवनीत राणांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलाय. यावेळेस नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी शिवतारेंचं मतपरिवर्तन करण्यात सरकारला यश मिळालंय. अजित पवारांना असलेला त्यांचा विरोध थोडक्यात मावळल्याचं पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या बैठकीदरम्यान आमदार भरत गोगावले सुद्धा उपस्थित होते. पक्ष म्हणून नाही तर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून आम्ही लढतोय आणि आतापर्यंत घेतलेल्या निर्णयामध्ये शिवसैनिकांनी कधीही विरोध केलेला नाही, तर कधीही विरोधात पाऊल उचललं नाही आणि उचलणार सुद्धा नाही. आम्ही राज्यासाठी देशासाठी लढतोय, स्वतःसाठी नाही, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. तर उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. न्यायालयानं तिन्ही बाजूच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेऊन बुधवारी वैभव गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. त्यामुळे आता वैभव यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे आणि आता त्यांना जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जावं लागणार आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाचा पताका उडवण्यासाठी आता युवा सेना कार्यरत झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि युवा शक्तीनं देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केलेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये वयाची 85 ओलांडलेले 59,000 मतदार आहेत. त्यापैकी आता 3,000 नागरिकांनी 100 पार केल्याची माहिती जिल्हा कार्यालयानं दिली. तर ठाण्यात होळी धुळवडीच्या नावाखाली वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 8,319 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 882 चालकांवर, ट्रिपल सीट जाणाऱ्या 1,086 चालकांवर तसंच विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या 5,000 चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिल्यामुळे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालय सुरू राहणार आहे. तर न्यायालयानं मालमत्ता कराला स्थगिती दिली नसल्याचं सुद्धा पालिकेनं स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर थकबाकीदारांची नावं जाहीर केल्यामुळे 14 दिवसांमध्ये तब्बल 1,500 कोटींहून अधिक कर पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाले. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 4,500 कोटी रुपये कर वसुलीचं उद्दिष्ट आहे. तर मुंबईमधील पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची जबाबदारी पालिकेने 31 कंत्राटदारांवर सोपवली आणि यासाठी पालिका 250 कोटींचा खर्च करणार आहे. दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला होणारी नालेसफाई यंदा उशिरा सुरू झाल्यामुळे कंत्राटदारांना 31 मे पूर्वी 10,22,000 मेट्रिक टन गाळ काढावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतून आता निवडणूक आयोगानं काही गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 63 बड्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आणि रहिवाशांना घरासमोरच मतदान करता येणार आहे.
7 दिवसानंतर सोन्याचे दर पुन्हा 67,000 पोहोचलेत आणि 20 मार्चला हेच दर 66,000 होते. मे महिन्यात सोन्याचे दर 70,000 जाण्याची शक्यता असल्यामुळे ग्राहकांची पावलं आत्ताच सराफा दुकानांकडे वळली. छत्रपती संभाजीनगरमध्ये उकाडा प्रचंड वाढला. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि रात्रीचं तापमान सुद्धा आता 24.6 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे रात्री देखील उकाडा जाणवतो. भुसावळमध्ये मार्च हीटचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भुसावळच्या तापमानात वाढ झाली आहे. पारा 43 अंशावर गेल्यानं भुसावळकर उन्हानं हैराण झाले. पावसाळ्यामध्ये पाणी तुंबल्यामुळे ऑफिस, शाळा, महाविद्यालयामध्ये जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन आता मुंबई महापालिकेकडून आणखी 60 पर्जन्यमापन केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दर 15 मिनिटांनी पावसाचे अपडेट्स मिळणं शक्य होणार आहे. जळगावमध्ये तापमानात वाढ झालेली असून पारा 40 पार गेला. त्यामुळे आता सकाळपासून उन्हाच्या झळा जळगावकरांना बसतायत. तर तापमानात अजूनही वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे आता उष्माघातापासून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येते. तर ठाण्यामधील तापमान गेल्या आठवड्याभरामध्ये 35 ओलांडली असून सकाळी 10:30 नंतर उन्हाच्या चटक्यामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाही होतीये. त्यामुळे आता नारळ पाणी, लिंबू सरबत, कोकण सरबतला सुद्धा मागणी वाढली आहे. पनवेल नवी मुंबई परिसरामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. नवी मुंबईमधील तापमान 38 अंशावर पोहोचलेलं असून सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये उकाडा असह्य होऊ लागलाय. त्यामुळे आता फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. जळगावमध्ये आज करण्यात येणारा पाणीपुरवठा 1 दिवस पुढे ढकलण्यात आलाय. जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत वाहिनीच्या स्थलांतरणाच्या कामामुळे जळगावकरांना उद्या पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. कल्याणजवळील ठाकुर्लीच्या कोळीवाडा गावदेवी मंदिरामधील देवीच्या चांदीच्या पादुकांची चोरी झाली होती आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पोलिसांनी चोरांना गजाआड केलाय. 3 आरोपींकडून देवीच्या पादुका हस्तगत करण्यात आल्या. गोंदियामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता चेकपोस्ट उभारलेले असून वाहनांची तपासणी केली जाते. अशातच आमगाव परिसरामध्ये एका कारमधून 15 देशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्यात. या दारूची किंमत 2,06,000 रुपये इतकी आहे. तर आईनं पोटच्या मुलावर मिरचीची पावडर मिसळून उकळतं पाणी ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मुलगा गंभीररित्या भाजलाय. तर या प्रकरणी आईविरोधात बदलापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी आईचा शोध घेत आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राज्य उत्पादक शुल्क विभागानं अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर छापे टाकलेत आणि विहिरीमध्ये लपवून ठेवलेल्या दारूवर छापा टाकत जवळपास 5,78,000ची दारू उद्ध्वस्त करण्यात आली आहे. संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका इथं ट्रकचा भीषण अपघात झालाय. तर जगबुडी नदीच्या पुलावर मध्येच ट्रक उलटल्यानं गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली होती. गोव्याच्या दिशेनं जाणारी महामार्गाची एक मार्गिका पूर्णपणे बंद झाली होती. तिथीप्रमाणे शिवजयंतीचं औचित्य साधून शिवजन्मस्थळ दिव्यांनी उजळून गेले. तसं यावेळी गिरीभ्रमण संस्थेनं हा उपक्रम हाती घेतला होता. यावेळेस राजांच्या पुतळ्याभोवती फुलं आणि पणत्यांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. तर शिवगौरी गाथेचा जागर यावेळेस शिवप्रेमींकडून करण्यात आला. कोकणामध्ये शिमगोत्सवाची धामधूम अजून सुद्धा सुरू आहे. शिमगा संपला तरी देखील कोकणातील काही गावांमधील ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या गावभेटी गुढीपाडव्यापर्यंत सुरूच राहणार आहेत आणि पालखीच्या दर्शनासाठी चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. पुण्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवारांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेले विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला. या कार्यक्रमामध्ये मोहिते पाटील आणि पवारांमध्ये बराच वेळ चर्चा सुद्धा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं 7वी यादी जाहीर केली. यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामधून खासदार नवनीत राणा यांना भाजपनं अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. तर नवनीत राणा या मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढून जिंकल्या होत्या आणि भाजपचा अंतर्गत विरोध आणि त्यानंतर बच्चू कडूंसह अडसुळांनी सुद्धा नवनीत राणांच्या नावाला विरोध केला होता.
नवनीत राणांना उमेदवारी मिळाल्यानंतर अमरावतीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडत, पेढे वाटत आनंद साजरा करण्यात आलाय. नवनीत राणा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केलाय. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे वर्षा बंगल्यावर दाखल झालेत. नाशिकची जागा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे राहिली आणि विद्यमान खासदार ज्या पक्षाचे असतात त्यांना जागा सोडली जाते असं सांगत मुख्यमंत्री ही जागा शिवसेनेला सोडवून घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पुण्यामध्ये आरपीआय आठवले गटाच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होणार आहे. रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीत शिर्डीची जागा ही आरपीआयला सोडावी अशी मागणी केली जाते. महायुतीनं आरपीआयला एकही जागा दिली नसल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळते. तर नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामधील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई झालेली असून पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे नदीकाठच्या गावांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. तर इसापूर धरणामधून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली जाते. परभणी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या तर अनेक ठिकाणी नागरिक हैराण झालेत. तालुक्यामधील 10 ते 15 हजार लोकवस्ती असलेल्या दैठणा गावामध्ये 5 ते 6 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आणि महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येते. तर एसटी बस चालवताना चालक फोनवर बोलत असल्याचा प्रकार बुलढाण्यामध्ये समोर आला. यावेळेस प्रवासी मात्र धास्तावल्याचे दिसून आलेत, कारण फोनवर बोलतानाचा चालकाचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याच्यावर कारवाईची मागणी केली जाते. देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा पार पडला. यावेळेस हवेली तहसीलदार जयराज देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला आणि आरतीचा मान हा देहू देवस्थान विश्वस्त संतोष महाराज मोरे यांना मिळाला. लांजा तालुक्यामधील सलपे या गावामध्ये शिमग्याचा अनोखा पालखी भेट सोहळा पार पडला. यावेळेस सलपे गावाचे ग्रामदैवत श्री देवधाबा यांच्या भेटीला 5 पालख्या आलेल्या होत्या आणि श्री देवधाबाच्या भेटीला आलेल्या या पालख्या म्हणजेच या देवाची भावंड आहेत अशी आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. गोंदियामधील गोरेगाव सोनी इथं एफएसटी आणि एसएसटीच्या पथकानं 1,76,00,000 रुपयांची रोकड जप्त केली. ही सगळी रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करण्यात आली आहे. तर गंगापूरहून लासूरकडे चारा घेऊन जाणाऱ्या 2 ट्रॅक्टरना महावितरणच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे भीषण आग लागली. यामध्ये ट्रॅक्टरमधील 2ही ट्रॉली जळून खाक झाली. हिंगोली शहरालगतच्या वळूमाता प्रक्षेत्र परिसरामध्ये बांबूच्या वनामध्ये अचानक आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात बांबू जळून खाक झाले तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महावितरण कार्यालयानं कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. वीज खंडित करू नका असे आदेश असताना सुद्धा वीज पुरवठा तोडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयामध्ये धाराशिव येथे ठिय्या आंदोलन केलंय. मेक्सिकोमधल्या शेकडो हेक्टर जंगलामधील आगीमुळे देशामधल्या प्रभावित राज्यांची संख्या आता 15 वरून 18 वर पोहोचली आहे. 3049 हेक्टर क्षेत्र यामुळे प्रभावित झाले आणि मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावरील वेराक्रूज राज्याला आगीचा सर्वाधिक फटका बसलाय. पाणी वाहून नेण्यासाठी किंवा गरजू लोकांपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी बचाव यंत्रणांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर अल्जेरियामधल्या वाढलेल्या महागाईची झळ आता नागरिकांना बसते. महागाई दर 9.53% पर्यंत पोहोचल्यामुळे उत्पादनांच्या किमती प्रचंड वाढल्यात आणि त्या बहुतांश नागरिकांना परवडणाऱ्या नाहीयेत. दरवर्षी रमजानच्या महिन्यामध्ये किमती वाढतात. टोमॅटो 120 किंवा 140 रुपये प्रति किलो आणि चिकन हे 2600 रुपये प्रति किलो दरानं या ठिकाणी विक्री होतीये. पॅलेस्टिनींनी बुधवारी वेस्ट बँकमध्ये रात्रभर शेकडो हल्ले केलेत. यावेळेस इस्रायली सैन्यानं केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये 3 पॅलेस्टिनी अतिरेकी ठार झालेत. हे 2 जण 19 वर्षांचे होते आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते. तर युक्रेनच्या सैन्यानं सीमारेषेवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू केलाय. बाखमूत जवळ पॅसेडॉन H-10 ड्रोन लॉन्च करण्यात आलंय. रशियाच्या बाजूला असलेलं लक्ष शोधून मारा करणं शक्य होतं आणि लांब पल्ल्याच्या ड्रोन शत्रूच्या बाजूच्या 50 किलोमीटर क्षेत्रापर्यंतच्या हालचाली हे टिपू शकतं.